नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी. बोडणी घाटात ट्रेलर पलटी, ट्रेलर मजुरांवर कोसळला. भीषण अपघातात एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी. आंबा तोडणीसाठी निघालेल्या मजुरांना फटका. अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्यांचा पाणी पुरवठा अवलंबून असताना गेल्या अनेक वर्षांपासून गाळ उपसा न झाल्याने परिस्थिती गंभीर. भोर प्रकरणात सरकार कुटुंबाच्या ठाम पाठीशी. कुटुंबाच्या सूचनेनुसार सरकारी वकील नियुक्ती. महिला बालविकास विभागाकडून दिलासा व आश्वासन. आणि शाळांना सोलर पॅनल वाटपाचा महत्त्वाचा उपक्रम. खेड दापोली मंडणगडमध्ये शाळांना मोठा दिलासा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून 1,10,00,000चा निधी. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नवा प्रयत्न. आता पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बोडणी घाटात आज भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. आंबा तोडणीसाठी निघालेल्या मजुरांच्या पिकअप वाहनावरती अचानक ट्रेलर पलटी होऊन कोसळल्याने हा अपघात झालाय. या घटनेमध्ये एक व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून काही मजूर गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. घाटातील वळणदार रस्ते, वेगवान वाहतूक आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे. या अपघातानंतर घाट रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. दरम्यान या अपघाताचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे. या धरणावरती 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्यांचा पाणी पुरवठा अवलंबून असताना गेल्या अनेक वर्षांपासून गाळ उपसा न झाल्याने परिस्थिती गंभीर बनलेली आहे. धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणी साठवण क्षमता घटली असून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी हा मुद्दा सातत्याने मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. जिल्हा विकास समन्वय बैठकीत त्यांनी खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या समोर धरणाचा गाळ तात्काळ काढण्याची मागणी केली. तसेच जलशुद्धीकरण योजना आणि दुरुस्ती कामे तातडीने हाती घेण्यावरही भर दिलाय. या पार्श्वभूमीवरती खासदार तटकरे यांनी जिल्हा परिषदेला 5 कोटींचा निधी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावं अशी अपेक्षा व्यक्त होत असून स्थानिकांकडून या पाठपुराव्याचं स्वागत केलं जात आहे. उमटे धरणासाठी म्हणजे गाळ काढण्यासाठी मी उमटे संघर्ष समितीबरोबर मागील कित्येक वर्ष काम करतोय. आम्ही वैयक्तिक तिथे जाऊन गाळ काढण्याचा प्रयत्न करतोय. कित्येक वर्ष कित्येक संस्था आपल्याबरोबर येतात आणि गाळ काढण्यासाठी प्रयत्न करतात. पण या उमटे धरणावर तुम्हाला माहीत असेल 33 आदिवासी वाड्या आणि 47 गावं, जवळजवळ 60 ते 65 हजार लोक ह्या उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. आणि असा मोठा प्रश्न असताना पण तिथे निधी उपलब्ध होत नव्हता. मी आत्ताच जी आमची जिल्हा परिषदेची जनरल जी झाली मीटिंग झाली त्याच्यामध्ये हा प्रश्न मांडला होता आणि त्याच्यावर आमचे जे अध्यक्ष साहेब आहेत वाकडीकर साहेब त्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला. त्याच्यानंतर अध्यक्ष साहेब आणि आमचे आमदार श्री महेंद्र दळवी यांच्यामध्ये पण चर्चा झाली आणि त्यांनी पण सकारात्मक भूमिका दाखवली. आणि आजच झालेल्या दिशाच्या मीटिंगमध्ये आपले खासदार साहेब श्रीरंग बारणे साहेब आणि तटकरे साहेब त्यांच्यासमवेत आमदार साहेब, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती सगळे होते आणि तिथे हा मी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा श्रीरंग बारणे साहेबांच्या माध्यमातून आणि आपले तटकरे साहेबांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मला मिळाला आहे आणि त्याच्यावर आमदार साहेब आणि तटकरे साहेब यांच्यात पण चांगली चर्चा झाली आहे. आणि मला वाटतं हा निधी आपल्याला उपलब्ध होईल. नुसतं गाळ काढणं हाच आपला उद्देश नसून तिथे ती गळती जी लागलेली आहे पाण्याला ती गळती थांबवायला पाहिजे. तिथे असणारे जे जॅकवेल आहे तो दुरुस्त व्हायला पाहिजे आणि फिल्टर प्लांट तिथे बसवलेला आहे तो चालू व्हायला पाहिजे. जोपर्यंत माझ्या विभागात किंवा माझ्या त्या धरणातील
जेवढ्या लोकांच्या घरात पाणी जात होतं ते पुन्हा जात नाही. माझ्या विभागातील महिलांच्या घरात पाणी जाईल, त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा हसू येईल तेव्हाच मला कुठेतरी जिंकल्याचा आनंद भेटेल, एवढं नक्की. त्यावेळेला निधी आपण उपलब्ध केला होता, परंतु उमटे धरण हे अंतुलेसाहेब जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्या कालावधीमध्ये केलं ज्याला नारायणराव भगतसाहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. मधल्या कालावधीमध्ये आपण जे महत्त्वाचं दुसरं धरण आहे आपलं समरकोंड, मी जलसंपदा मंत्री असताना ते गती दिली गेली होती. नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याची गती दिली आहे. ते काम सुरू करणं आवश्यक राहीलच, पण त्याचबरोबर ती जुनं जे धरण आहे त्याचा गाळ काढण्यासाठी आता एक प्रस्ताव तयार करण्याच्या वतीमध्ये जिल्हा परिषद आम्ही सुद्धा दिल्या. त्याला कमीत कमी 5 कोटी रुपयेचा निधी लागेल, तर तो टंचाईमधून किंवा कशातून उपलब्ध करायचा त्याची चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत करतो. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली मंडणगड तालुक्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनल वाटपाचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे. कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून हा कार्यक्रम खेड येथील चंदुलाल शेठ महाविद्यालयामध्ये पार पडलाय. या उपक्रमाअंतर्गत खेडमधील 20, दापोलीतील 15 आणि मंडणगडमधील 10 अशा शाळांना सुमारे 1,10,00,000 रुपयांचे सोलर साहित्य वितरित करण्यात आलेले आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांना वीज पुरवठ्याच्या अडचणी, वाढती वीज बिलं आणि मर्यादित अनुदान यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवरती सौर ऊर्जेचा वापर वाढवून शाळांना स्वावलंबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचं आमदार म्हात्रे यांनी सांगितलं आहे. लवकरच सोलर पॅनल, बॅटरी आणि वायरिंगचं फिटिंगही पूर्ण केलं जाणार असून त्यांच्या देखभालीबाबतही मार्गदर्शन देण्यात आलंय. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळण्यासोबतच शाळांचा खर्चही कमी होणार आहे. कार्यक्रमाला विविध मान्यवर आणि शिक्षकांची उपस्थिती लाभली. आज जाहीर झालेल्या इयत्ता 12वीच्या निकालात लांजा न्यू इंग्लिश स्कूल आणि तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालयाने यंदा उल्लेखनीय यश मिळवलेलं आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल तब्बल 94.88% लागला असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं हे उत्तम फलित मानलं जात आहे. या परीक्षेसाठी एकूण 578 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 482 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल मुख्याध्यापक सुनील पाटोळे यांनी विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं कौतुक करत हे यश सातत्यपूर्ण मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध अभ्यासामुळे शक्य झाल्याचं सांगितलं जात आहे. वाणिज्य शाखेत आर्यन रवींद्र गुरव याने प्रथम क्रमांक पटकावत अव्वल स्थान मिळवले. विवेक संजय मसने द्वितीय, तर शर्वरी संजय माने हिने तृतीय क्रमांक मिळवत महाविद्यालयाचं नाव उज्ज्वल केलंय. या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून पालक आणि शिक्षकांमध्येही समाधानाची भावना व्यक्त होत आहे. नमस्कार. न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा संचलित न्यू इंग्लिश स्कूल तुकाराम पुंडलिक शेट्टे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांजा चे मुख्याध्यापक श्री सुनील शामराव पाटोळे आज इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल घोषित झालेला आहे. या परीक्षेसाठी लांजा 661 केंद्रावरून आमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील कला वाणिज्य विज्ञान या तिन्ही शाखांचे एकूण 508 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी 482 विद्यार्थी उत्तीर्ण झालेली आहेत. सेकडा गुणवत्ता आहे 94.88. यामध्ये कला शाखेतून कुमारी वैदेही केशव गुणे तिने 600 पैकी 481 गुण मिळवून ती प्रथम आलेली आहे. वाणिज्य शाखेमधून आर्यन रवींद्र गुरव याने 600 पैकी 533 गुण मिळवून तो प्रथम आलेला आहे. विज्ञान शाखेमध्ये तरवेज इब्राहिम मोकासी 454 गुण मिळवून तो विज्ञान शाखेमध्ये प्रथम आलेला आहे. गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी महाविद्यालयातून प्रथम 3 क्रमांक मिळवण्याचा मान वाणिज्य शाखेतील तिन्ही विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे. त्यामध्ये आर्यन रवींद्र गुरव प्रथम क्रमांक, विवेक संजय मसने द्वितीय क्रमांक आणि शर्वरी संजय माने तृतीय क्रमांक अशा स्वरूपाने महाविद्यालयामध्ये पुन्हा एक वेळेला वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला झेंडा फडकवलेला आहे. एकंदरीत आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी
यावर्षी जी घेतलेली परीक्षा होती ही परीक्षा CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली घेण्यात आलेली होती, पण तरी देखील आमच्या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण संपादन करून यशाची परंपरा कायम राखण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. धन्यवाद. पुणे जिल्ह्यातील भोर येथील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट उसळली असताना सरकारने कुटुंबाला महत्त्वाचं आश्वासन दिलं आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हे स्पष्ट केलंय की पीडित कुटुंबाच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या संमतीने या प्रकरणासाठी सरकारी वकील नियुक्त केला जाईल. न्याय प्रकरणातील कुटुंबियाचा विश्वास सर्वात महत्त्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत या वेदनेची कोणतीही भरपाई शक्य नसली तरी सरकार ठामपणे त्यांच्या पाठीशी उभं राहील असं आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे. आश्वासित केलंय की त्यांच्या सूचनेनुसारच, त्यांच्या विनंतीनुसारच सरकारी वकील हा शासनाच्या वतीने नियुक्त केला जाईल. ती हमी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून आणि विभागाच्या म्हणजे गृह विभागाच्या वतीने सुद्धा दिली. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सुद्धा आम्ही ज्या काही कुटुंबाला या संबंध प्रक्रियेमध्ये झालेल्या प्रकरणामध्ये जो काही एक म्हणजे शेवटी त्यांचं झालेलं नुकसान, त्यांच्या वेदना या खऱ्या अर्थानं खूप मोठ्या आहेत आणि त्याचं कुठंही म्हणजे त्याची कुठली भरपाईही होऊ शकत नाही. फक्त इतकीच आहे की ज्यांनी जो आरोपी आहे त्याला कडकातली कडक कारवाई होणं, फास्ट ट्रॅकमध्ये हे चालणं आणि त्याचबरोबर या संबंध प्रक्रियेमध्ये त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहणं आणि त्यांना आधार देणं आणि ते काम शासनाच्या वतीने निश्चितपणाने केलं जाईल. मी सातत्याने त्या ग्रामस्थांच्या आणि कुटुंबाच्या आणखीनही संपर्कात त्या ठिकाणी आहे. अजूनही स्थानिक आमदार तिथेच आहेत. आत्ताही 5 मिनिटापूर्वी माझा त्यांच्यासोबतच पुन्हा एकदा संपर्क झाला आणि त्या संबंध प्रकरणामध्ये जी ग्रामस्थांची आणि जी त्या पीडित मुलीच्या कुटुंबाची जशी त्यांची त्याच्यामधली सूचना असेल, जशी त्यांची इच्छा असेल त्यानुसार याच्यामध्ये संबंध प्रक्रिया जी आहे ती राबवली जाईल. कारण शेवटी पीडितेला न्याय मिळणं, त्या कुटुंबाला न्याय मिळणं हे शासनाच्या वतीने अधिक महत्त्वपूर्ण आहे. महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती प्रस्तावित शक्ती कायद्याबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय समोर आलेला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. पाहूया. खरं तर शक्ती कायदा हा महाराष्ट्र सरकारच्या वतीने केंद्राकडे प्रस्तावित केला गेला होता, पण नव्याने केंद्र सरकारच्या वतीने जे काही कायद्यामध्ये बदल करण्यात आले, आणखीन ते कठोर करण्यात आले, त्याच्यामधल्या काही बाबी या शक्ती कायद्यामध्ये सुद्धा नमूद होत्या. पण आत्ता राज्य शासनाने आदरणीय फडणवीस साहेबांनी सुद्धा मधल्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये ज्या बाबी या केंद्राच्या नवीन कायद्यामध्ये समाविष्ट आहेत त्या सोडून ज्या राहिलेल्या असतील त्याच्यामध्ये नवीन प्रस्ताव शक्ती कायद्याचा हा त्या ठिकाणी करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. अल्पवयीन मुलींच्या बाबतीमध्ये जे काही प्रसंग असतील किंवा कुठल्याही महिलेच्या बाबतीत असतील तर याच्यामध्ये खरं तर अनेकदा आम्ही एक नागरिक म्हणून सुद्धा, पोलीस यंत्रणा म्हणून सुद्धा, स्थानिक प्रशासन म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये अधिक सक्षम होणं हे गरजेचं आहे. अनेकदा अशा याच्यामध्ये आपण लक्षात येतं की ज्या अल्पवयीन मुली असतात कुठं ना कुठं तरी रोजच्या म्हणजे दैनंदिन जीवनातलेच कुठे ना कुठं तरी ती व्यक्ती असतात ज्यांना त्या संबंध लोकेशनची किंवा त्या परिसराची माहिती असते, कुटुंबाची माहिती असते. असे सुद्धा अनेकदा त्या ठिकाणी प्रसंग घडतात. अशा वेळेला पालक म्हणून, नागरिक म्हणून जागरूक राहणं एक आणि स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने अधिक त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करून त्याच्यामध्ये कडक कारवाई करणं हे मला वाटते निश्चितपणाने गरजेचं आहे आणि ते त्या ठिकाणी प्रशासन म्हणून करण्याचा हा आमचा प्रयत्न असतो. विलिनीकरणाच्या चर्चांवरती खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडत सध्या तरी या विषयावरती कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पवार गटाकडून विलिनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्यांबाबत आपण काहीही ऐकलेलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे सध्या राजकीय पातळीवरती सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिल्याचं दिसतं आहे. काल परवा इतरही काही आदरणीय पवार साहेबांच्या पक्षातल्या नेत्यांनी काही वक्तव्य त्या ठिकाणी केलेले आहेत. मी काही ते ऐकलेलं नाही, कारण शेवटी विलिनीकरण हा मुद्दा 2 पक्षाच्या नेत्यांची निगडीत असलेला मुद्दा आहे. या संदर्भात कुठेही चर्चा त्या ठिकाणी नाही. चर्चा आल्याच्या नंतर चर्चा आमच्या पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये होईल
आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राबाईंनी त्या संदर्भातला निर्णय घेतील. पण असं एक बाब नक्की आहे जी मी वारंवार अधोरेखित केली. मी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या एनडीएचे घटक आहोत, आज आहोत आणि उद्याही एनडीएचे घटक म्हणून राहणार आहोत. ही भूमिका पसंत असेल तर मग पुढचा चर्चेचा भाग येईल. महाराष्ट्र विधानसभेतील अलीकडील गोंधळाच्या घटनांवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र विधानसभा ही देशातील उत्कृष्ट विधिमंडळांपैकी एक असल्याचा अभिमान व्यक्त करत तिचा दर्जा आणि परंपरा कायम राखण्याची जबाबदारी सर्व सदस्यांवरती असल्याचं त्यांनी सांगितलंय. आगामी काळात सभागृह अधिक प्रभावीपणे चालावं यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना महाराष्ट्र विधानसभा ही देशातली सर्वात प्रीमियम लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून ओळखली जाते. उत्कृष्ट, देशातली उत्कृष्ट ज्या विधिमंडळातल्या आहेत त्यापैकी महाराष्ट्र विधानसभा मानली जाते आणि अत्यंत उच्च दर्जा आहे कामकाजाचा महाराष्ट्र विधानसभेतला. अर्थातच विधानसभेत असो किंवा पार्लिमेंटमध्ये असो, अलीकडच्या काळात ज्या प्रकारचे डिस्टर्बन्सेस किंवा ज्या प्रकारचे असंसदीयरित्या कामकाजावरती गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत आहे तो मला वाटतं लोकशाहीसाठी घातक आहे. आणि लोकशाही जर बळकट करायची असेल तर लोकांनी निवडून दिलेल्या सदस्यांनी कामकाजावरती भर द्यायला पाहिजे. कामकाज बंद पाडण्यापेक्षा कामकाज करून घेण्यावरती जास्त भर दिला पाहिजे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक संवेदनशील मुद्द्यांवरती थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. पाहूयात. साताऱ्यामध्ये नक्की काय सुरू आहे याची भूमिका शंभूराज देसाईंनी काल प्रसारमाध्यमांशी ते स्वतः बोललेले आहेत. ज्यावेळी आमदार महेश शिंदेंच्या मतदारसंघामध्ये शाखेच्या उद्घाटनाला त्यावेळी ते गेले त्यावेळी तिथे आमदार शिंदेसाहेब उपस्थित नव्हते. त्याचा खुलासा देखील त्यांनी शंभूराज देसाईंनी केलेला आहे. आणि सातारा जिल्ह्यातली शिवसेना सांभाळण्यासाठी, वाढवण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शंभूराज देसाई हे सक्षम आहेत. त्यामुळे त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय त्याच्यामध्ये डोकवण्याचा मला अधिकार नाही, परंतु साताऱ्यामध्ये 100% भगवा म्हणजे भगवाच आहे. 2 दिवसांपूर्वी माझा विजन प्रोग्राम झाला होता आणि त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारला होता, तो म्हणजे सुनेत्राताई याचा शपथविधी त्या संदर्भातला. त्यामध्ये तुम्ही असं म्हटलं, तुम्ही आणि संदेश शिरसाने असं म्हटलं होतं की शपथविधी झाला, थोडा घाई झाली किंवा अशा पद्धतीने काही मतं तुम्ही मांडले गेलेली. फडणवीस असं म्हटलं की त्यावरती ते जे बोलणं आहे ते मला पर्सनली पडलेलं नाही आणि असं शिल्पनाचं बोलणं होतं. त्याबाबत माझं तुमच्याशी उदय सामंत आणि शिरसानेशी बोलणं झालेलं आहे. त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय असते? पहिली गोष्ट म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल सीएम म्हणून नितांत आदर आहे, परंतु मी असं कुठेही स्टेटमेंट केलेलं नाही. तुम्ही काढून बघा रेकॉर्डवर. मी असं म्हटलेलं होतं की माननीय सुनेत्राबाईंनी उपमुख्यमंत्री म्हणून 100% अजितदादांचा वारसा सक्षमपणानं चालवतील याची मला पूर्ण खात्री आहे. पण त्या 2-4 दिवसामध्ये जनतेच्या मनामध्ये काय आहे हे मी सांगितलेलं होतं. माझं वैयक्तिक मत मांडताना मी सुनेत्राबाईंनी 100% अजितदादांचा वारसा पुढे नेतील हेच माझं स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे मी कुठेही त्यांनी शपथ घेऊन घाई केलेली आहे असं कुठेही माझं स्टेटमेंट नाही. मी असं म्हटलं होतं की 3 दिवसानंतर जो शपथविधी झाला त्याच्यामध्ये सोशल मीडियावर असं म्हटलं जातंय की हा 3 दिवसात इतक्या लवकर का झाला, हे मी म्हटलं होतं. मी माझं वैयक्तिक मत मांडत असताना स्पष्ट हेच मांडलेलं आहे. तुम्ही काढून बघा की माननीय सुनेत्राबाईंनी अजितदादांचा वारसा अतिशय सक्षमपणानं पुढे घेऊन जातील याची मला पूर्ण खात्री आहे. हे माझं पहिलं स्टेटमेंट होतं. आणि त्याच्यानंतर मी असं म्हटलं होतं की सोशल मीडियावरनं आणि जनतेच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो दूर करणं आवश्यक आहे. मी कधी असं म्हटलेलं नाही की त्यांनी घाई करून शपथ घेतलेली आहे. प्रवेश म्हणजे जिवंत समाधी. बच्चू कडूंच्या प्रवेशाबद्दल सामनानं जर टीका केली नाही तर कसं चालेल? तर ते पण सामना पण आम्हाला मॅनेज झाला असं होईल ना. त्याच्यामुळं सामनाला सरकारमधल्या ॲडव्हर्टाईज चालतात, नगरविकासच्या ॲडव्हर्टाईज चालतात, मराठी विभागाच्या ॲडव्हर्टाईज चालतात, परंतु सामनामधनं आमच्यावरती टीका करतात. आणि त्यांनी जर टीका केली नाही तर कसं आहे, शेवटी ते सामना मुखपत्र आहे युबीटीचं, त्याच्यावरनं ते टीका करणारच. आणि हे टीका जी होते हे पोटसूळ आहे. हा बच्चू कडूंसारखा एक कष्टकऱ्यांचा नेता, सर्वसामान्यांचा नेता, जो पूर्वी वंदनीय बाळासाहेबांचाच विचार घेऊन शिवसेनेचा पुढे चाललेला होता, परंतु यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रहार संघटना काढावी लागली. आज वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाहेबच पुढे घेऊन जातात ही खात्री त्यांची पटली. दिव्यांगांना न्याय मिळू शकतो,
शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो या भावनेतनंच बच्चू भाऊंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याच्यामुळे काही लोकांना पोटदुखी आहे. या अनुषंगानं की शिवसेनेचे आमदार जे आहेत ते भाजपमध्ये जातील आणि भाजप स्वभाव निवडणुका लढू शकतो अशी सुद्धा उल्लेख केलेला आहे. हा, रोज सकाळी ते एक स्वप्नमय स्टोरी तुम्हाला सांगतात आणि तुम्हाला ती पटते. एसटी बँकेत गुणरत्न सदावर्तेंनी जवळपास 200 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसेने केलेला आहे. त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी मनसेने त्या अभिनय जाधव यांनी म्हटलं. सदावर्ते साहेब हे एका संघटनेचे अध्यक्ष आहेत. कष्ट करायसाठी त्यांचं एक वाक्य देखील आहे की कष्टकरी बांधव, कामगार भाऊ यांच्यासाठी ते अतिशय चांगलं काम करत असतात. त्यांच्या बँकेमध्ये काय झालं याची मला अजिबात माहिती नाही. मनसेनं काय मागणी केली हे देखील मला माहिती नाही. पण गुणरत्न सदावर्ते बँकेमध्ये अशा पद्धतीचं काय करतील याच्यावर माझा विश्वास नाही. तर कालीचरण महाराज यांनी गजब वक्तव्य केलेलं आहे की लव जिहादच्या केसेस हँडल करताना मी सांगतो अशी केस जर आली तर गावरान डोकराचा दात जवळ ठेवावा आणि जर अशी केस आली तर असं कोण बोललं? कालीचरण महाराज तो दात पाण्यात टाकावा म्हणजे त्या समोरील मुलीच्या अंगावर काही विधी सांगितलं. आता ज्यांना अनुभव आलाय ते करतील. पण कालीचरण महाराज यांनी अनेक वेळा अशा पद्धतीच्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि त्या ब्रेकिंग झालेल्या आहेत. त्यांनी असं देखील एक वक्तव्य केलेलं होतं म्हणजे शेगावच्या गजानन महाराजांसंदर्भात की गजानन महाराजांनी 100 वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी केली होती की मुसलमानांमुळे सर्व जगाच्या डोक्याला त्रास होणार ते खरं होतंय. जग सध्या संतापलेलं आहे, सर्व जग नाही, मला असं वाटतं की कालीचरण महाराज असू देत किंवा उदय सामंत असू देत, अशा पद्धतीने गजानन महाराजांनी म्हटलं असेल, कुठच्या स्वामींनी म्हटलं असेल, ते रेफरन्स देऊन पुराणाशी सिद्ध केलं पाहिजे. सिंपल गोष्ट आहे. जर सगळ्यांना नागरिक म्हणून हा नियम सारखा आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपण स्टेटमेंट करतो की गजानन महाराज असं म्हणाले आहेत किंवा अन्य कोण असं म्हणालेले आहेत, तर गजानन महाराजांनी असं म्हटलेलं आहे याचा पुरावा द्यावा, तो सिद्ध करावा, तो जनतेला पटेल. अशोक महाराज प्रकरणी आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रुपाली चाकणकर आणि बहीण त्यांची प्रतिमा चाकणकर यांना देखील ईडीने समन्स बजावलेले आहे. आणि याचा आठवडा ज्या काही कायदेशीर कार्यवाही आहेत त्या सुरू आहेत. त्याच्यामध्ये कोणाला नोटीस गेलेली आहे, कोणाला नोटीस नाही गेलेली याचा आमचा सुद्धा मात्रही संबंध नाही. खराची प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे या भूमिकेशी शिवसेना ठाम आहे. तर योगेंद्र पवार असं म्हणतात की दादांची राष्ट्रवादी 2029 पर्यंत विलीन होईल. कुठे आहे? शरद पवारांची राष्ट्रवादी. हे बघा, हा खरं तर मी काल देखील सांगितलं हा? भवियामध्ये हा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांचा पक्ष आहे आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचा पक्ष आहे. परंतु ते आज हयात नाहीत. ते आता सुनेत्रा वहिनी त्याच्या अध्यक्ष आहे. कुणी कुठच्या विकास आघाडीमध्ये जावं, महायुतीमध्ये जावं हा प्रत्येकाच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षमपणानं त्या महायुतीमध्ये काम करतायत. त्यांनी देखील अल्प कालावधीमध्येच प्रशासनावर कशी पकड बसते हे देखील महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे पॉलिटिकल वाक्य आहे. बघू 2029ला. तर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा एक अहवाल आलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलं की रोजगार संधीचा लाभ घेण्याची मनोवृत्ती महाराष्ट्रातील तरुणांमध्ये अत्यंत कमी आहे. म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची ॲलर्जी असून वर्षाकाठी जवळपास 1 ते 1.25 लाख कोटी हे परप्रांतात जातात असं त्या अहवालात त्यांनी म्हटलेलं आहे. असं कोण म्हणतंय? सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा अहवाल. नाही, मला तर ते अहवाल वाचावा लागेल. त्याच्यामध्ये काय महाराष्ट्राबद्दल म्हटले ते बघावं लागेल आणि याच्यावर सगळ्यात चांगलं मी तुम्हाला पुराव्यानिशी देऊ शकतो की महाराष्ट्र एम्प्लॉयमेंटमध्ये किती पुढे आहे, किती स्वयंरोजगार आहेत, किती MSME आहेत. आणि पहिली गोष्ट सर्वेच्या अगोदर मी सांगतो की देशातल्या सगळ्यात जास्त MSMEs या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्यामुळं कदाचित गैरसमजानं त्यांचा सर्वे झालेला असावा, परंतु ते मी वाचेन आणि ते वाचल्यानंतरच बोलणं उचित ठरेल. त्यांचं असं म्हणजे की रोजगारामध्ये तरुणाई इतकी कमी पडते ते काम करायला मराठीत. म्हणून मी काय सांगितलं की ते कुठच्या अर्थानं त्यांनी म्हटलंय. आता कसं तुम्ही प्रश्न विचारताना अगोदर काय आणि पाठी काय हे काय सांगत नाही. त्याच्यामुळे ते पूर्ण वाचावं लागेल आणि वाचल्यानंतरच मी तुम्हाला सांगतो की त्या पुस्तकात नक्की काय. कोणी हा रिक्षाचं लायसन्स देताना तपासलं जातं की थोडकं मोठं मराठी येतं की नाही. अशा वेळेला अशा गरीब माणसांवरती सक्ती का? मी मराठी भाषेचा मंत्री आहे. मराठी भाषेचं जतन संवर्धन करणं ही माझी जबाबदारी आहे आणि याचाच एक भाग म्हणून परिवहन विभाग जर एक पाऊल पुढे टाकत असेल, मी अनेक वेळा सांगितलं ही सक्ती नाही, ही भावना आहे. जर आता आमच्या रत्नागिरीचे जिल्हाधिकारी हे मनोज जिंदल आहे,
पण ते मराठी बोलतात ना. जसं जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा अन्य लोक परराज्यामध्ये येऊन महाराष्ट्राची नाळ भक्कम असल्यासारखं वागतात, मराठी शिकतात, मराठीचे पेपर देतात. हीच भावना परिवहन मंत्र्यांची आहे की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं मराठी बोललं पाहिजे. ही सक्ती नाही, ही भावना आहे. आणि मला असं वाटतं की याचं राजकीय भांडवल केलं जातंय. पण जे अमराठी लोक आहेत, परप्रांतीय जे आहेत, ते उलट मराठी भाषा शिकायला उत्सुक आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही देखील मराठी भाषे थ्रू एक ॲप तयार करणार आहोत. जस्ट एक प्रश्न आलाय. संजय शिरसाटांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक पक्ष हा आपल्या पक्षाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणजे विशेषतः भाजपला तो अधिकार आहे पक्ष वाढवण्याचा. पण 2029 मध्ये भाजप स्वबळावर जाईल आणि इतर टीका करून काही होणार नाही. तर आपण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे किंवा तो केला जाईल. यावर तुमचं स्टेटमेंट. नाही, काय चुकीचं आहे? आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो. वंदनीय बाळासाहेबांचा विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जातो. शेवटी आम्ही पक्ष वाढण्याची जी काय प्रक्रिया आहे ती आम्ही करतो. आम्ही त्याच्यामध्ये काही लोकांना पक्षामध्ये घेतो. भाजप जर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, काँग्रेस जर पक्ष वाढण्याचा प्रयत्न करत असेल, यशस्वी होणार नाहीत ते, पण काँग्रेस जर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुनेत्राबाईंनी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतील, पवार साहेबांची राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, युबीटी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपण कसं काय रोखू शकतो? प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मग मित्रपक्ष असला तरी आणि विरोधक असला तरी. ज्याची कुवत आहे, जो लोकांपर्यंत पोहोचणार आहे, जो पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे, पक्षाची भूमिका घेऊन जाणार आहे आणि पक्षाची भूमिका ज्यांना पटेल ते त्या पक्षामध्ये येतात आणि पक्ष वाढवतात. त्याच्यामुळे संजय शिरसाट जे पक्ष वाढवण्याच्या बाबतीमध्ये बोललेत, तसं प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. 2021 बीजेपी स्वबळावर जाईल. नाही, हे त्यांना कुठून कळले मला माहित नाही, पण त्यांनी पक्षाच्या बाबतीत जे सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे. प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. सध्या हेवीच्या कामामुळे संदेशामध्ये जवळपास 2 तास वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळतो. त्या संदर्भात काही सूचना. तुमची पत्रकार परिषद झाल्यानंतर 5व्या मिनिटाला मी त्याची बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, सगळे अधिकारी त्याच्यामध्ये आहेत. तात्काळ याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना मी देणार आहे. पण आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. काल मी टुरिझमच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्याचा जो आढावा घेतला, त्याच्यामध्ये आजपर्यंत पुण्याचं, मुंबईचं पब्लिक हे दापोलीमध्ये येत होतं. आजची परिस्थिती अशी आहे की रत्नागिरी शहरामध्ये किंवा रत्नागिरी तालुक्यामध्ये जेवढे हॉटेल्स आहेत हे ओव्हरपॅक झालेली आहे. याचा अर्थ रत्नागिरी देखील आता हे डेस्टिनेशन टुरिझमचं बनलेलं आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाही. सलग 3 दिवस सुट्या असल्यामुळे सगळा पर्यटक हा कोकणात उतरलेला आहे. आंब्याचा सीझन आहे. ठीक आहे, त्यांची थोडीफार गैरसोय होते, हे मला मान्य आहे. पालकमंत्री म्हणून आज मी बैठकीचं आयोजन केलं. यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.